समाजात वावरत आहात, पण तरीही तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य नाही. त्याची कारणंही तीच आहेत की आपल्याला आपले अधिकार माहिती नाही, आणि अधिकार माहिती असले तर आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या माहिती नाही. जसं आता देशमुख साहेबांनी माझा खूप छान परिचय करून दिला, आभारी आहे सर. विशेष म्हणजे मी थोडंसं त्याच्यामध्ये करेक्शन्स करते की आई माझी थोडीशी कडक होती तर नाही, माझे वडील खूप कडक होते. म्हणजे मी माझ्या वयाच्या 32व्या वर्षी लग्न केलं तेव्हा मी पहिल्यांदा ब्युटी पार्लरमध्ये गेले आणि पहिल्यांदा माझी आयब्रोज करून घेतली. माझ्या घरात इतकं स्ट्रिक्ट वातावरण होतं, मी जीन्स कधी घातली नव्हती. जे काही स्वातंत्र्य किंवा जे काही स्त्रीत्व जे भोगायचं मला स्वातंत्र्य मिळालं ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याच्या राज्यात मिळालं. त्यामुळे माझ्या प्रगतीमध्ये मी पूर्णपणे एका पुरुषालाच त्याचं श्रेय देते, कारण माझ्या नवऱ्याने मला जे काही पाठबळ दिलं आहे त्याच्यामुळेच मी आज तुमच्यापुढे उभी राहू शकते. या मी अगदी ठामपणे सांगू शकते. म्हणजे पुरुषाच्या आयुष्यामध्ये स्त्रीशिवाय तो मोठा होऊच शकत नाही असे म्हटलं जातं, पण मी ह्या मताचीही आहे की एक स्त्री जर पुढे गेली असेल तर तिला पुरुषाने पाठबळ दिल्याशिवाय ती पुढे जाऊच शकत नाही. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या माता सावित्रीबाई फुले. जर महात्मा फुलेंनी तिला जर पाठबळ दिलं नसतं तर आज ती शिकली नसती आणि पर्यायाने आपणही शिकलो नसतो. वडील माझे स्ट्रिक्ट होते, त्यांना हेही माहिती नव्हतं की शाळेमध्ये काय शिकतो. जिल्हा परिषदच्या शाळेत आम्ही शिकत होतो, म्हणजे मी तरी शिकले. माझी लहान भावंड मात्र इंग्लिश मिडियममध्ये शिकले. एक मुलगी होती म्हणून मला मराठी मिडियममध्ये टाकण्यात आलं. शिक्षण घेता घेता शाळेतच कराटेचं प्रशिक्षण होतं, पण त्याची फीस द्यायला माझ्याकडे खरंच पैसे नव्हते, कारण मला वडिलांना मागायची हिंमत नव्हती. की वडिलांना सांगायला की बाबा असं काहीतरी प्रशिक्षण आहे, मला त्याच्यात जायचं आहे, कृपया मला अनुमती द्या. मी सांगितलं नाही. मी फक्त ही माझी प्रिन्सिपलांना जाऊन इच्छा व्यक्त केली की सर मला कराटेचे क्लासेस करायचे, पण त्यासाठी माझ्याकडे खरंच फीज नाही, आणि अगदी फक्त महिन्याला 15 रुपये फी होती, ती सुद्धा मागायची हिंमत कधी झाली नाही. तर प्रिन्सिपलांनी तो पगडा उचलला आणि मला कराटेचं शिक्षण घे असं सांगण्यात आलं. म्हणजे तिथे सुद्धा एक पुरुषच माझ्या मदतीला धावून आला. त्यांनी मला ते शिक्षण पूर्ण करून दिलं, आणि माझ्या वडिलांना मी ब्लॅक बेल्ट घेईपर्यंत कळलं नाही की मी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट घेतला आहे. शाळेमध्येच कबड्डीचे क्लासेस होत असतात, मला कबड्डी सुद्धा खेळायला म्हणजे दिसलं की नाही मी छान खेळू शकते, आणि माझ्यातले गुण प्रिन्सिपलांनी ओळखले. मला नॅशनल लेवलपर्यंत घेऊन जाण्याचं भाग्य एका पुरुषानेच दिलं. तेही माझ्या वडिलांना माहिती नाही की माझी मुली नॅशनल लेवलला कबड्डी खेळते. मी कॉलेजला गेले, तिथे सुद्धा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेशन करत असताना जुडोचं प्रशिक्षण दिलं जात होतं. मी कराटे केले असं त्या प्रिन्सिपलांना माहिती होतं, तिथल्या सचिवांना माहिती होतं. ते म्हणाले आपल्या कॉलेजमध्ये कराटे नाही पण जुडो आहे, याचं प्रशिक्षण तू घेतेस का? म्हटलं वेल गुड, घेऊ शकते. मी आर्ट्सची विद्यार्थिनी होते. सकाळी 7 वाजता कॉलेज स्टार्ट होत होतं, 7 ते 11 कॉलेज संपून जात होतं. 11 नंतर करायचं काय? घरी जाऊन तरी काय करायचं? मग 11 नंतर कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करता येतील हे पाहिलं. म्हणजे सक्षमीकरणाच्या इतरांना धडे द्यायची गरज नाही, ते मी स्वतःमध्ये कसं आत्मसात करू शकते. आणि म्हणजे माझ्या प्रगतीमध्ये मला फक्त आणि फक्त पुरुषांची साथ कशी मिळत गेली. वडील होते, स्ट्रिक्ट होते, त्यांच्या जागी ते खरंच योग्य होते, कारण आमच्या वेळेचा काळ थोडा इतका प्रगत नव्हता. म्हणजे नाव आंग्रणी 48 म्हणजे मी 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे. त्यावेळेला म्हणजे तुम्ही समजू शकता की स्त्रियांना तिथं इतकी काही मोकळीक नव्हती. कॉलेजमध्ये सुद्धा जाताना आपल्या बरोबर कोणीतरी असायचं. म्हणजे मला आठवते की माझ्या दाताची ट्रीटमेंट करायला मी जेव्हा डेंटिस्टकडे जात होते, माझ्या वडील मला एकटे नाही पाठवायचे. माझा अगदी 5 वर्षाचा भाऊ तो सोबत घेऊन जा, ही परिस्थिती होती त्यावेळेला. म्हणजे अशा परिस्थितीतून आलो. मग 11 नंतर काय करायचं? तर एक स्त्री आहे मी, मला काहीतरी असं मिळालं पाहिजे की जर मला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागलं तर काय करायचं? मग मी टेलरिंगचे क्लासेस लावले. 12 ते 4 टेलरिंग क्लासेस करून मी त्याच्यामध्ये माझ्या मुंबईमध्ये ते अशीच एक संस्था होती, ते महाराष्ट्रात ह्या उपक्रम स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम राबवायचे आणि महिलांसाठी मोफत प्रशिक्षण देत होते. त्या प्रशिक्षणात मी ते धडे पूर्ण केले. आता पुन्हा वेळ होता, आता आणखीन काय करायचं? ग्रॅज्युएशन आर्ट्स म्हटल्यावरती तेवढा काही अभ्यासाचा लोड नसतो जो इतर ह्याला असतो. मग त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग पूर्ण केलं. स्पोर्ट्स तर होतेच, ते पूर्ण केलं की माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला काहीतरी माझ्या हाताला काम लागेल अशी काहीतरी कला माझ्यामध्ये हवी. सायमल्टेनियसली टायपिंग पण जॉईन केलंच होतं. मग बँकेच्या परीक्षा दे, ह्या परीक्षा दे, असं करता करता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तोपर्यंत आता मी माझ्या पायावर उभी राहिली आहे. जर मला कमवायची गरज
पडली तर मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि मी कमवू शकते, हे प्राबल्य मला स्वतः मिळालं. पण ह्याला जे पाठबळ मिळालं ते फक्त आणि फक्त तुम्हा पुरुषांचं आहे. म्हणून मी म्हणजे प्रगतीमध्ये पुरुषांचा हात हा आहेच आहे, तो डावून चालणार नाही. आज ही प्रश्न आहेच की स्त्रियांना चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे खरंच पाहता येत नाही. पण मी ज्या भागातनं आले आहे तिथे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. स्त्रियांना खरंच एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, तो करून दिला जातो आणि त्याच्यासाठी अनेक पुरुष झगडतात. हेही तितकंच प्रांजळपणे आपल्याला मान्य करावं लागणार आहे. आणि पुरुषांनीच स्त्रीने नेतृत्व करावं असं प्रामाणिकपणे खरंच मान्य केलेलं आहे. आता जसं अनिताताई म्हणाल्या की गावखेड्यांमध्ये आपल्याला हे उपक्रम राबवावे लागतात की दारुडा नवरा आहे, मारझोड करतोय आहे, असं एकही एक्झाम्पल मिळणार नाही की एखादी स्त्री लोळत बसली आहे, तून झाली आहे, अशी उदाहरण नाही मिळणार. त्यामुळेच जर स्त्रीचं नेतृत्व राखलं गेलं तर निश्चितच हा समाज पूर्णपणे बदलायला मदत होणार आहे आणि ह्याला सर्वच पुरुष निश्चितच दुजोरा देतील. आता सक्षमीकरणाची गरज खरंच ह्यासाठी आहे की निसर्गाने जे स्त्रीला जी दुर्बलता दिलेली आहे त्याच्यावर मात करून ती पुढे जात आहे. आज असं मी म्हटलं की आम्हाला सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण का घ्यावं लागतं, कारण निसर्गाने जी कमकुवतपणा जो दिलेला आहे त्याला स्ट्रॉंग करायला, त्याला बल देण्यासाठी आपण हे असे सेल्फ डिफेन्सचे प्रोग्राम आखत असतो आणि सर्व मुलींनी त्याचं प्रशिक्षण घ्यावं हे मी सांगेन. आता सक्षमीकरणाच्या व्यतिरिक्त मी आणखी थोडं विषयांतर करीन, कारण एक न्यायाधीश म्हणून काम करत असताना मला आया करत असलेल्या चुका थोड्याशा मांडायच्या आहेत. कारण आपण सर्व इथे पालक म्हणून सुद्धा आले आहात. पालकांच्या ज्या चुका होतात त्याच्यामुळे मुलं कशी थोडीशी चाकोरी बाहेर जातात किंवा मुलं कोर्टाची पायरी का चढावी लागते. म्हणजे लातूरमध्ये ह्या गोष्टी मला जास्तीत जास्त जाणवल्या आहेत की 18 वर्ष पण झालेली नाहीत, पण तरीही मुलांना लायसन्स न काढता गाड्या वापरायला सर्रास दिल्या जातात. त्याच्यामुळे अपघात होणं, अपघात झाल्यानंतर त्या मृतांना कोणत्याही प्रकारची मदत न मिळणं, कारण तुमच्याकडे लायसन्स नाही, त्या गाडीचा इन्शुरन्स नाही. तर मला असं वाटतं की स्त्री म्हणून, एक आई म्हणून तुम्ही फार स्ट्रॉंग उभं राहिलं पाहिजे. नाही म्हणजे नाहीच म्हटलं पाहिजे. किंवा आज मुलांच्या हातून जे छोटे छोटे गुन्हे घडत आहेत ते घडणार नाही. दुसरा म्हणजे आपल्या बायकांचा लाड. मुलं म्हणजे आपली जीवा पाड आहे, त्यांचा लाड आपल्या जागी, पण तुम्ही आई म्हणून खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. जर तुम्ही नाही म्हणलात तर नाहीच, त्याचा अर्थ नाहीच पाहिजे. म्हणजे घरातूनच तुमच्या सुरुवात करा सक्षमीकरणाची. जर तुम्ही घरामध्ये ते प्राबल्य दाखवलं, मुलांमध्ये जर तुमचं सक्षमीकरण दिसून आलं तर साहजिकच समाजही आपणहून बदलणार आहे. दुसरं म्हणजे आपण मुलगी थोडी वयात आली की तिला सर्व गोष्टींची जाणीव करून देतो. बाई तुला आता पाळी येणार आहे, तू कसं वागलं पाहिजे, तुझा पोशाख कसा असला पाहिजे, मुलांशी तुझी वागणूक कशी असली पाहिजे. शेवटी 7च्या तिनं घरात पाहिजे ही शिकवण आपण तिला देतो. यासाठी प्रत्येक स्त्रीचं अभिनंदन करेल. पण ही शिकवण आज मुलांना देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बॉय चाइल्ड. तुम्ही हे जेव्हा त्यांना घरात सांगाल की एखादी स्त्री जेव्हा तुम्हाला दिसते ती स्त्री तुमच्यासाठी संधी नाही, ती तुझी जबाबदारी आहे, हे तुम्ही तुमच्या बायकांना कळवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे त्यांना ठासून सांगाल की ती संधी नाही, ती तुझी जबाबदारी आहे, तेव्हा त्यांच्या जबाबदारीची जाणीव होणार आहे. आणि ह्याला म्हणणार मी सक्षमीकरण. धन्यवाद. मी हे का ठासून सांगू शकते, कारण मी खरंच जेव्हा न्यायाधीश म्हणून बसते मला त्या पालकांचं म्हणजे मी क्यू येते असं नाही म्हणणार, कारण तुम्हा लोकांनाही काही गोष्टी माहिती नसतात, म्हणूनही काही गोष्टी ह्या चुकून हाताने घडत असतील. त्यामुळे आज गरज आहे सक्षमीकरण घरातूनच सुरू करायची, मुलींपेक्षा मुलांकडे जास्त लक्ष द्यायची. आणि मुलांनीही हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे की पालक आपल्यावरती जे बंधनं आखत आहेत तुम्हाला त्याची गरज आहे. कदाचित माझं वाक्य त्यांना आवडलेलं नाही आहे, अशी मजाक चाललेली आहे, पण हे फॅक्ट आहे. आज जे प्रकरणं म्हणजे करोडोनी प्रकरणं न्यायालयात दाखल आहेत त्यातली मी सांगेन 50% प्रकरणं ही अशी आहेत की मुलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव नाही. मुलांना काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे कायद्यामध्ये अलाउड नाही किंवा कायद्यामध्ये ह्याला गुन्हा म्हटला जातो. ह्या गोष्टी माहीत नसल्या कारणाने ते गुन्हे दाखल होतात आणि ते मुलं मग तिथे सफर होतात. मगाशी मी तसं म्हटलं की न्यायाधीश म्हणून आले तर मला
तुम्हाला थोडीशी ह्याची जाणीव करून द्यायची आहे, कारण आपण तळागाळातल्या स्त्रियांसाठी काम करता आणि त्यामुळे जर तुम्हाला त्या कायद्याची जाणीव असेल तर कदाचित तुम्ही तळागाळातल्या स्त्रियांनाही त्यांची जाणीव करून देऊ शकाल. मी अगदी थोडक्यात स्त्रियांचे कायदे ते थोडंसं सांगू इच्छिते. सर्वात आधी म्हणजे कितीही शिकलं तरी संसार स्त्रियांनी खरंच तो सांभाळणं ही स्त्रीची नितांत म्हणजे मी हे स्त्रीलाच सांगितली तिची जबाबदारी आहे. पुरुषांची आहे ते तर आहेच, पण स्त्रीने सांभाळलं तर ते निश्चितच सांभाळलं जाणार आहे. आणि जर न करो की आपल्या संसारामध्ये थोडीशी तडा झाली आणि जर मुलांचा हक्क मागायची पाळी आली तर मुलगा एक 5 वर्षाचं कोणी मुलगा असो किंवा मुलगी 5 वर्षाचे असेपर्यंत त्याचा हक्क हा तुमच्याकडे राहतो. कायद्याने तो तुम्हाला आखून दिलेला आहे. मूल 5 वर्षाच्या वर गेलं तर मात्र कोर्ट ठरवतं की त्याचा हा अधिकार कोणाला द्यायचा. दुसरं म्हणजे स्त्रियांचे संरक्षण कायदा, ज्यामध्ये स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक संरक्षण देण्यासाठी जसं तुम्हाला माहिती की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा एक नवीन कायदा 2005 मध्ये पास झाला, ज्यामध्ये तळागाळातल्या स्त्रियांना ह्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी हा कायदा आलेला आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करायचा नाहीये, कारण जिल्हा विधी प्राधिकरण ही एक संस्था कोर्टामध्ये आहे जी तुम्हाला मोफत ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतील. यासाठी लागणारे वकील म्हणा किंवा ह्यासाठी लागणारी आर्थिक मदत म्हणा ही सर्व काही तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिली जाते. फक्त एवढंच असतं की आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर तुम्ही तळागाळातल्या स्त्रियांपर्यंत जेव्हा जाता तेव्हा त्यांना ह्याची जाणीव करून द्या की तुला आर्थिक पाठबळ असेल किंवा तुला संरक्षणाची गरज असेल, म्हणजे नवऱ्याने समजा तुला जबरदस्ती घरातनं हाकलून दिलं तर कुठे जायचं, तर तुझ्यासाठी तो दरवाजा आहे. बस तू तिथपर्यंत पोहोच, तुला तिथून तुझं संरक्षण आणि तुझे आर्थिक तुला पाठबळ देण्याचं काम जिल्हा प्राधिकरण करणार आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा हा आता जसं आपण त्यासाठी काम करतच आहात, त्यामुळे त्या कायद्याची तुम्हाला निश्चितच माहिती असणार आहे हे मी सांगू इच्छिते. मग अश्लीलता विरोधी कायदा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल रस्त्यानं जाताना तुम्हाला बघून शिटी मारली किंवा तुम्हाला बघून असे अश्लील काही चाळे केले किंवा काहीतरी अर्वाच्य भाषेत बोलले तर तो सुद्धा गुन्हा आहे. विशेष करून तरुणांनी लक्ष द्यायचं की आपण एखाद्या मुलीकडे बघून काहीही असेल, मग तिच्या ड्रेसकडे बघून असेल, तिच्या कानातले बघून असेल, तिची हेअरस्टाईल बघून असेल, ते जर तिला नाही आवडलं तर तो गुन्हा होतो. तो ती कायद्याने तरतूद दिलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2 वर्षाची शिक्षाही आहे. आणि हा फक्त पुरुषांच्या विरोधातील नाही तर स्त्रीने सुद्धा असे काही कमेंट्स पास केले तर तो गुन्हा होतो. त्याच्यातच छेडछाड करणं म्हणजे 354 हा सर्रास सेक्शन्स प्रत्येकाने ऐकलेला असतो. तर त्याच्यामध्ये असं असतं की स्त्रीची इच्छा नसताना तिच्या शरीराच्या कोणत्या अवयवाला टच करणं, तिचं अब्रूनुकसान करणं, तिला हात लावणं, तिच्या वस्त्राला हात लावणं किंवा तिची ओढणी ओढणं, तिचा पदर खेचणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. त्याचे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे तिथे तुम्ही बोललं पाहिजे. जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर तिथेच ती थांबवली गेली पाहिजे. आज तुम्ही बोलाल, दुसऱ्या महिलांना त्याचं बळ मिळेल आणि त्याच्यामुळे हे जे गुन्हे घडत आहेत ते थांबतील. तसेच कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोलले म्हणजे तुमच्याकडे त्यांनी मागणी केली तर तो सुद्धा गुन्हा आहे. दुसरं म्हणजे आजकाल मोबाईलवरती फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा सर्रास वापरले जातात. आपण आज फार टेक्नोसॅव्ही झाले, पेपर्स बाजूलाच टाकले गेलेले आहेत. तर एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिने त्याच्याच नकार दिला आणि तरी तुम्ही वारंवार तिला म्हटलं की नाही माझी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट कर, आणि जर तिला ते आवडलं नाही आणि जर तिने अशी तक्रार नोंदवली तर तो सुद्धा गुन्हा आहे. हे थोडं पुरुषांनी लक्ष ठेवण्यासारखं आहे. दुसरं म्हणजे 354च्या सेक्शन्समध्ये जर एखाद्या स्त्रीने एखाद्या दुसऱ्या स्त्रीला सुद्धा म्हणजे आपण रस्त्याने बघतो ना की सर्वच भांडण होतात, बसमध्ये सीटला घेऊन भांडण हो किंवा काही करणं, एकमेकीच्या झंझाओढ ही जी हाणामारी आपली होते तर जी स्त्री त्याला कारणीभूत असेल तिला सुद्धा शिक्षा देण्याचं प्राविधान तिथे आहे. म्हणजे तुम्ही हे समजू नका की हे कायदे फक्त पुरुषांसाठीच आहे. म्हणजे एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीच्या अब्रूवरती आणलं आणि तिची जर जाणीवपूर्वक अब्रूनुकसानीचा प्रयत्न केला तर स्त्रियाही तितक्याच जबाबदार आहेत आणि हा कायदा त्यांनाही तितकाच गुन्हेगार ठरवतो. त्याच्याशिवाय समान वेतन कायदा म्हणजे नावातच आहे की जे काम स्त्री करते आणि जे पुरुष करतो
त्या दोघांनाही समान वेतन मिळालं पाहिजे, हा स्त्रियांचा अधिकार आहे. त्याच्याशिवाय की विशेष कार्यक्षेत्रातील नोकऱ्या सोडल्या, फॉर एक्झाम्पल नर्स असतील, डॉक्टर्स असतील किंवा पोलीस खात्यातील महिला असतील, यांना वगळून इतर कोणत्याही स्त्रियांना रात्रपाळीला बोलवता येणार नाही. आणि तर हा तुमचा अधिकार आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे कधी कधी पोलीस म्हणजे आपण एखादा गुन्हा पाहिलेला असेल किंवा एखाद्या गोष्टीच्या तुम्ही विटनेस असाल की असं काहीतरी कुठेतरी घडलं आणि ते तुम्ही पाहिलं, पोलीस सर्रास तुम्हाला फोन करतात की पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही स्टेटमेंट द्या. तो तुमचा अधिकार आहे पोलीस स्टेशनला न जाण्याचा. सरळ पोलिसांना सांगा मी इथे ते राहते, हा माझा पत्ता आहे, तिथे येऊन माझं स्टेटमेंट घ्या. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही, हा तुमचा अधिकार आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे जर न करो एखादी स्त्री एखाद्या गुन्ह्यातली आरोपी असेल तर त्या स्त्रीला सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या पूर्वी अटक करायचेच अधिकार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अटक करता येत नाही. आणि जर सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी जर एखाद्या स्त्रीला अटक करायची असेल तर त्याच्यासाठी कोर्टाची परमिशन लागते. कोर्ट त्याची बारकाईने पाहतं की खरंच त्या स्त्रीला सूर्योदयानंतर पकडायची आवश्यकता आहे का, तरच ती अनुमती दिली जाते. विशेष करून ती अनुमती नाकारली जाते, कारण आतापर्यंत मी तरी त्या अनुमत्या नाकारलेल्या आहेत, कारण त्याचा गैरवापरच होतो. आणि जेव्हा एखादी स्त्रीला पोलीस पकडून नेतो आणि तिचं जेव्हा इंट्रोगेशन आणि प्रश्नावली करायची असेल ते एखाद्या स्त्री कक्षेतच केली पाहिजे, एका पोलीस लॉकअपमध्ये करता येत नाही. हे छोटे छोटे अधिकार आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. आता जिल्हा सहायता समिती म्हणून एक समिती स्थापित आहे जी आयुक्तांच्या देखरेखीखाली दाखल आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला कोर्टाची पायरी चढलंच पाहिजे असं नाही. काही गोष्टी सामंजस्याने जर तुम्हाला त्या मिटवायच्या असतील तर त्या तुम्ही मिटवल्या पाहिजेत. नारी प्रबोधन मंच ते हे काम करतच आहेत. म्हणजे गेल्या 39 वर्षापासून तुम्ही समुपदेशनाचं काम करतात. मी ह्याला खूप खूप तुम्हाला अभिनंदन करेन की कारण समुपदेशन जेवढं काम करू शकते ते कोणीच करू शकत नाही. कारण प्रत्येकामधला एक छोटासा अहंभाव उभारलेला असतो. तो क्षमवायचं काम तुम्ही करता आणि संसार त्यांचे वाचवता. त्याचंच काम हे जिल्हा महिला सहायता समिती सुद्धा करते. आणि इथून तुम्हाला जी लागणारी सहायता आहे मग ती कोणत्याही प्रकारची असेल, आर्थिक असेल, तुम्हाला संरक्षण हवे असेल ही असेल, इथे सर्व काही मोफत हे सहायता दिली जाते. जसं मी मगाशी म्हटले की मोफत सहायता म्हणजे विधी प्राधिकरण आहे जे जिल्हा कोर्टात असतं, तिथूनही तुम्हाला मोफत विधी सहायता दिली जाते. ज्या स्त्रिया स्वतंत्र आहेत, ज्या नोकरी करणार आहेत आणि जेव्हा त्यांचं बाळंतपण जवळ येतं, प्रसूतीच्या रजा भर पगारी मिळणं हा तुमचा अधिकार आहे. हा अधिकार फक्त 2 बाळंतपणापर्यंत मिळतो. त्याशिवाय एखाद्या स्त्रीचा जर गर्भपात झाला तर तिला 45 दिवसांची भर पगाराची रजा मिळवण्याचा अधिकार आहे. हा फक्त सरकारीच नोकरी करणाऱ्या स्त्रियांना नाही तर प्रायव्हेट नोकरी करणाऱ्याही स्त्रियांचा हा अधिकार आहे. तर आपल्यापैकी ज्या तळागाळातल्या स्त्रिया असतील, ज्या काम करणाऱ्या असतील, त्यांना हा सांगून ठेवा की हा तुमचा अधिकार आहे. कारण हा तुमच्या अधिकाराबरोबरच तुम्ही ज्या बाळाला जन्म देणार आहात त्याचाही तो अधिकार आहे. त्याच्याशिवाय लैंगिक छळापासून जी मार्गदर्शक तत्वे आहेत माननीय उच्च न्यायालयाने ते काही तत्व आखून दिलेले आहेत. जसं आता जसे की नोकरीच्या ठिकाणी जर काही लैंगिक छळ तुमचा होत असेल तर तिथल्या अध्यक्षांना तुम्ही ह्या गोष्टी पटकन सांगणं आणि त्याचं निराकरण त्यांनी करणं हे तत्व आखून दिलेले आहेत. आणि जर ते तत्व त्यांनी पालन नाही केले तर तो गुन्हा होतो. त्यामुळे जर छोट्यात छोट्या जरी गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध जात असतील, ज्या लैंगिक संबंधाशी जुडल्या असतील तर तिथे तुम्ही आवाज उचलायचा आहे. तर हा अधिकार तुमचा आहे. मी मगाशी महिलांच्या अटीबद्दल सांगितलेलंच आहे. विशेष विवाह अधिनियम म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट हा कायद्याअंतर्गत प्रत्येक स्त्रीला आपल्या मनाप्रमाणे विवाह करायचे अधिकार आहे. ज्याच्यामध्ये ती प्रेम विवाह करू शकते, आंतरजातीय विवाह करू शकते. अट फक्त एवढीच आहे की 18 वर्षापेक्षा अधिक जास्तीची असावी आणि तिच्या ह्या लग्नाला जर कोणी विरोध करत असेल तर ती त्याची तक्रार करू शकते. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक महिला आयोग आहे ज्याची स्थापना 31 जानेवारी 1992 साली झाली. म्हणजे महिलांना कॉन्स्टिट्यूशनने आखून दिलेले अधिकार त्याची जाणीव करून देणं आणि त्याचं पाठपुरावा करणं हे महिला आयोग करत असते. महिलांसाठी जे विविध प्रोव्हिजन्स असतील त्याच्यात काही बदल करायची आवश्यकता आहे का तर हे महिला आयोग करत असतं. ह्याच्यावरती 5 सब कमिटी मेंबर्स असतात. त्याच्यामध्ये 3 स्त्रिया असणं गरजेचं असतं. 2च पुरुष तिथे ठेवले जातात.
स्त्रियांच्या आजच्या गरजा पाहून नवीन नवीन नियम तिथे आखले जातात. मग अशी म्हटल्याप्रमाणे की जर आपण जर स्वतंत्र नसाल, कमवता नसताल, तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं पोडगी मागायचा अधिकार आहे. वेगवेगळ्या कायद्यांमध्ये त्याची तरतूद आहे आणि त्या सर्वच्या सर्व कायद्यांमध्ये तुम्हाला पोडगी मागायचा अधिकार आहे. कोर्टाला हे म्हणता येणार नाही किंवा तुम्ही असं समजू शकत नाही की मला एका कोर्टानं खावटी दिलेली आहे, दुसऱ्या कोर्टातही तुम्हाला खावटी मागायचा अधिकार आहे. तर वेगवेगळे आहेत. तसं कौटुंबिक न्यायालयात तुम्हाला तुमची खावटी मागता येतं, दिवाणी न्यायालयामध्ये तुम्हाला खावटी मागता येते. तसंच मुख्य दंडाधिकारी ह्यांच्याकडे एखादा अर्ज दाखल असेल तर तो तुम्हाला तिथेही खावटी मागता येते. महत्वाची जी तरतूद कायद्याने आखून दिली आहे म्हणजे हिंदू भाषा कायदा पडतो, ज्याच्यामध्ये स्त्रियांना आपल्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये समान अधिकार दिलेला आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही तुमच्या भावाबरोबरच तितक्याच ती प्रॉपर्टी मिळवण्यासाठी एंटायटल आहात. म्हणजे तुम्ही ती प्रॉपर्टी फक्त वडिलोपार्जित पाहिजे, म्हणजे तुमच्या वडिलांची ती स्वकमाई मिळकत नसावी, म्हणजे त्यांनी स्वतः विकत घेतलेली मिळकत नसावी, ती वडिलोपार्जित मिळकत असावी. त्याच्यावर जसं तुमचा भाऊ अधिकार गाजवतो की मला त्याच्यात अधिकार मिळावा, त्याच्यावर तुम्हालाही तो अधिकार मागायचा अधिकार आहे. म्हणजे एखादी स्त्री तिच्या म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासूनच हा अधिकार तिला दिलेला आहे. म्हणजे ती जन्माला आली म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये तिचा अधिकार फिक्स झाला की आता तिला त्याच्यात प्रॉपर्टीत अधिकार मिळणार आणि तो अधिकार समान आहे. जर एखाद्या घरामध्ये दोनच असेल, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि ती वडिलोपार्जित मिळकत असेल तर मुलगी आणि मुलाला समान प्रॉपर्टी ह्या दिल्या जातात. तसं तुम्ही म्हटलं की कायद्याचे ह्या ज्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत ह्याची जाणीव तुम्हाला होते, पण ह्याचबरोबर तुमची स्वतःची काही कर्तव्य आहेत. कायदे इतके आखून दिलेले आहेत, पण का गरज पडली ह्या कायदे इतके आखून द्यायची? कारण त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन म्हणजे प्रॉपर आकारणी जी झाली पाहिजे ती होत नाही. त्याची मदत ह्या तळागाळातल्या स्त्रियांपर्यंत पोहोचत नाही, कारण त्याचा गैरवापर करणाऱ्या स्त्रिया सुद्धा आपल्या समाजामध्ये आहे. माफ करा, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. याचा जास्तीत जास्त गैरवापर होतानाच स्त्रिया दिसत असतात. म्हणजे आता जर जिवंत उदाहरण घ्यायचं झालं तर मग जसं मी म्हटले की आपण जर आपल्या मुलींना योग्य वेळी आवाक्यात आणलं नाही, जर मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर बाहेर जाऊन त्या काय करतात ते आपल्या लवकर लक्षात येत नाही. नको त्या मुलाच्या नादी लागून असे काहीतरी गुन्हे घडतात. मग त्यावेळेला काय होतं, मुलीच्या संमतीने तो मुलगा त्या मुलीबरोबर संबंध ठेवून असतो, परंतु तिथे आरोपी कोण बनतं तर तो मुलगा बनतो. मुलींना आरोपी बनवलंच जात नाही का? मुली तितक्याच त्याला पाठबळ देतात. मुलीच जास्त करून मुलांना उकसवत असतात की आपण पळून जाऊ किंवा मला तुझ्याच बरोबर लग्न करायचंय, मला आईवडिलांच्या मनाविरुद्धच जायचंय. आणि शेवटी मग जेव्हा ते पोलिसांच्या कचाटीत सापडतात, नाहक मुलांचं